मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आपल्या शेजारचा देश पाकिस्तानमध्ये सुद्धा मराठी लोक राहतात। होय, तुम्ही बरोबर ऐकले। पाकिस्तानमधला बलुचिस्तान जो सध्या बातम्यांमध्ये आहे, जिथे इराण आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे, याच बलुचिस्तानमध्ये मराठा लोक राहतात आणि त्यांची अनोखी कहाणी आहे। आज आपण याच रहस्यमय गोष्टीवर प्रकाश टाकणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, ही गोष्ट सुरू होते पानिपतच्या तिसऱ्या युद्धापासून। पानिपतची तिसरी लढाई जानेवारी 1760 मध्ये मराठे आणि अफगाणचा अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाली। इकडच्या मुघल सम्राटाने मराठ्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी त्याची मदत घेतली होती। पेशवांनी मुघल साम्राज्य उलथवून पानिपतवर कूच करण्याचा निर्णय घेतला, पण नशिबाने त्यांची साथ सोडली आणि मराठ्यांना त्यांच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात अपमानजनक पराभवाला सामोरे जावं लागलं। पण पराभवानंतर सुद्धा त्यांनी अफगाण सैन्याचे मोठे नुकसान केले आणि म्हणूनच अब्दालीने पुन्हा कधीच भारतामध्ये पाऊल ठेवले नाही। लढाईमध्ये सहभागी झालेल्या पेशव्यांच्या सैन्यातील सुमारे 500 सैनिक बचावले आणि नंतर हरियाणाच्या जंगलामध्ये विखुरले। त्यांना आज रोड किंवा रोर मराठा म्हणून ओळखले जाते आणि 7 ते 10 लाख लोकसंख्या असलेले कर्नल, रोहतक, भिवनी या भागामध्ये पसरलेले एक मजबूत स्थानिक समुदाय झाले। अगदी आत्ताचं उदाहरण घ्यायचं झालं तर टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्ण पुरुष नीरज चोप्रा सुद्धा याच समुदायामधून येतो। पण सुमारे 22,000 पुरुष आणि महिला इतके भाग्यवान नव्हते। त्यांना गुलाम बनवून अब्दाली सैन्यासोबत अफगाणिस्तानमध्ये जाण्यास भाग पाडण्यात आले। अफगाण सैन्य पंजाबमधून जात असताना शीख योद्ध्यांनी अनेक महिला आणि मुलांना कैदेतून वाचवले। एकदा सैन्याने भारतीय सीमा सोडली तेव्हा बलुचिस्तानचा डेरा बुक्टी प्रांतात होते। पानिपत युद्धामध्ये अब्दालीसोबत बलूच शासकाचे काही सैनिक लढले होते आणि अब्दालीला मदतीसाठी काही भरपाई द्यावी लागली। अब्दालीने हे सर्व युद्धकैदी बलूच शासकाला भेट म्हणून दिले आणि तेव्हापासून हे मराठी लोक तिथेच राहतात। पण अब्दालीने गुलाम देण्याचे खरे कारण म्हणजे मराठा कैदी दीर्घ प्रवासानंतर थकले होते, म्हणून त्याने भेटवस्तूच्या बहाण्याने त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेचा बलूच शासक मीर नासिर खान नूरी यांनी 22,000 युद्ध कैद्यांचे वर्गीकरण केले आणि त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागले। या विभाजनामुळे बुक्टी, मारी, गुरचानी, मजारी आणि रायसनी या जमाती अस्तित्वात आल्या। तेव्हापासून बलुचिस्तानमध्ये, जो की पाकिस्तानचा सर्वात मोठा भाग आहे, युद्ध कैदी म्हणून राहणाऱ्या मराठी पूर्वजांनी एक नवीन जीवन सुरू केले। पण ते त्या मातीमध्ये त्यांची मराठी संस्कृती रुजवण्यास विसरले नाहीत। आजही मराठा उपजात बलूच जमातीचा भाग आहे हे लक्षात घेणे आश्चर्यकारक आहे। सुरुवातीला या योद्ध्यांसाठी हा एक आव्हानात्मक काळ होता। संपूर्ण प्रदेश शुष्क असल्याने त्यांना अशा भागात सोडून देण्यात आले होते जिथे शेती नव्हती। यातही त्यांना पाण्याचा स्रोत सापडला आणि त्यांनी काही प्रमाणात शेती करायला सुरुवात केली। हळूहळू त्यांचे जीवन सुधारू लागले। या सर्व कैद्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले गेले, पण त्यांनी तिथे आपलं एक नवीन जीवन सुरू केलं। पण त्यांच्यातली मराठी संस्कृती त्यांनी विसरली नाही। या मराठा लोकांनी तिथे आपली संस्कृती जपली। आजही त्यांच्यात मराठी परंपरा पाहायला मिळतात। त्यांच्यातली शाहू ही उपजात आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू महाराज यांच्या नावावरून ओळखली जाते। त्याचसोबत पेशव्यांच्या नावावरून पेशवानी असंही आडनाव असलेली लोक तिथे आहेत। म्हणजे पहा, आपले इतिहास पुरुष आजही तिथे जिवंत आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर त्यांच्या लग्नामध्ये हळदीचा समारंभ असतो। जसं सप्तपदीमध्ये गाठ बांधतात तसं ते गाठ बांधतात आणि तांदळाच्या वाटीवरून ओलांडून नवीन घरात प्रवेश करतात, जसं आपल्याकडे माप ओलांडतात। आणि तुम्हाला माहित आहे का, त्यांच्यातल्या महिलांना गोदी आणि कमोल अशी नावं दिली जातात, जी आधीच्या काळात महाराष्ट्रातली सामान्य नावं होती। म्हणजे त्या काळातली नावं आजही इथे वापरली जातात। आणि हो, त्यांच्या भाषेत अनेक मराठी शब्द आहेत। त्यांच्या भाषेत सुद्धा आईला आई म्हणतात। बलूच भाषेमध्ये मराठी शब्दांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात आढळतो। म्हणजे भाषा ही त्यांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे। मरहट्टा कौमी इत्तेहाद ही बलुचिस्तानमधील मराठा समाजाची सर्वात मोठी संघटना आहे। वडेरा दीन मोहम्मद मरहट्टा बुक्टी, वजीर खान मरहट्टा, जफर मरहट्टा बुक्टी आणि नसरुल्ला मरहट्टा बुक्टी यांच्यासारखे सदस्य त्या संघटनेचे प्रमुख आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की ते आज सुद्धा त्यांच्या महाराष्ट्रातील मुळाशी जोडलेले आहेत। ते म्हणतात, आम्ही आमची मुळं विसरलेलो नाही। आम्ही आमच्या रोजच्या जीवनात शतकानुशतके जुन्या परंपरा जपल्या आहेत। आम्ही जन्मताच योद्धा आहोत। आम्ही लष्कर, शिक्षण, राजकारण, शेती, दूरसंचार अशा सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये स्वतःला स्थापित केले आहे। अनेक मराठी शब्द आणि पदार्थ अजूनही आमच्या संस्कृतीचा भाग आहे। धार्मिक निर्बंधांमुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू शकत नाही, पण त्यांच्या आठवणी आम्ही जिवंत ठेवतो। म्हणजे त्यांच्या मनात आजही आपल्या महाराष्ट्राबद्दल खूप प्रेम आहे। मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला सांगते की आपली संस्कृती किती मजबूत आहे। इतक्या वर्षानंतर सुद्धा बलुचिस्तानमधील मराठा लोकांनी आपली ओळख जपून ठेवली आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।